नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी IAS पंकज गाडवे आपलं सर्वांचं मिशन IASच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये स्वागत करतो. गेले 15 ते 20 दिवसांमध्ये कमीत कमी 200 ते 250 मेसेजेस आहे मित्रांनो व्हॉट्सॲपला आणि कंटिन्युअस कॉल्स आहे विद्यार्थ्यांचे की सर RTO AMVAची ॲडव्हर्टाइजमेंट येणार आहे की नाही आणि जर येणार असेल तर किती वॅकन्सीज येणार आहेत. ओके, सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटतील मित्रांनो. तुमचा पहिला जो प्रश्न आहे की जाहिरात येणार आहे का, तर 100% जाहिरात येणार आहे. किती वॅकन्सीज असणार आहे ते मी तुम्हाला सांगतो या व्हिडिओमध्ये. ऑटोमोबाईल असेल, मेकॅनिकल किंवा प्रोडक्शन इंजिनिअरिंग, मुळात म्हणजे ह्या ब्रांचेससाठी स्टेट गव्हर्नमेंटमध्ये फार लिमिटेड त्या ठिकाणी ऑपॉर्च्युनिटीज आहेत मित्रांनो. तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. 2017 साली आपली RTO AMVAची ॲडव्हर्टाइजमेंट आली होती. 832 वॅकन्सीज होत्या. त्यानंतर 2020 साली परत एकदा आपली RTO AMVAची ॲडव्हर्टाइजमेंट आली. त्यानंतर MPSC मार्फत मेकॅनिकलसाठी MESमध्ये एक 70-75 जागांची ॲडव्हर्टाइजमेंट आली होती WRD डिपार्टमेंटसाठी, वॉटर रिसोर्स डिपार्टमेंटसाठी. आणि त्यानंतर आता 2025ला ही एक चांगली, मला असं वाटतं, गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे सर्वांसाठी. तुम्हाला सर्वांना ठाऊकच आहे की मेकॅनिकल, प्रोडक्शन किंवा ऑटोमोबाईल या ब्रांचेसचे आता जो स्कोप आहे, म्हणजे कॉलेजेसमध्ये सुद्धा इतक्या सीट्स वॅकंट जात आहेत. अनएम्प्लॉयमेंट खूप वाढली आहे या ब्रांचेसमध्ये आणि जॉब ऑपॉर्च्युनिटी ज्या आहेत मार्केटमध्ये फार कमी आहे. तर अशा सिच्युएशनमध्ये जर RTO AMVAची 250, 300, 350, 400 जागांची जर ॲडव्हर्टाइजमेंट आली तर मला वाटतं ह्यासारखी सुवर्ण संधी कुठेच नाही आहे. ओके, सेंट्रल लेवलला आहेत, भरपूर जागा असतात मेकॅनिकलच्या. RRBमध्ये असेल, SSC JE असेल, इतरसुद्धा एव्हिएशन डिपार्टमेंट असेल किंवा बाकीच्या मिनिस्ट्रीज आहेत, भरपूर वॅकन्सीज असतात सेंट्रल लेवलला. पण ज्या विद्यार्थ्यांना स्पेसिफिक महाराष्ट्रातच राहायचं आहे, महाराष्ट्रातच पोस्टिंग हवी आहे, ओके, तर त्या विद्यार्थ्यांसाठी मला असं वाटतं RTO AMVA ही जी पोस्ट आहे, जरी ग्रुप सीची पोस्ट असेल, पण मला असं वाटतं पर्सनली RTO AMVAची जी पोस्ट आहे ही ग्रुप सीची पोस्ट डिझर्व करत नाही. इट शुड बी अ ग्रुप बी पोस्ट. ओके, गट ब मध्ये ही पोस्ट. आणि तसं बघितलं तर तुम्ही वेतन श्रेणी जर बघितली, पे स्केल, तर क्लास 2चा पे स्केल आहे RTO AMVAच्या पोस्टसाठी. तर जाहिरात येणार का, तर 100% मित्रांनो जाहिरात येणार आहे. भरपूर प्रमोशन्स त्या ठिकाणी झालेले आहेत. जे 2017 बॅचचे आपले बरेच विद्यार्थी त्या ठिकाणी प्रमोट झालेले आहेत. AMVA पासून MVA झालेले आहेत. त्यानंतर गव्हर्नमेंटने जी आपली जी सँक्शन स्ट्रेंथ होती AMVAची, ती सुद्धा ऑलमोस्ट 60-65 जागांनी सँक्शन स्ट्रेंथ वाढलेली आहे. जुन्या काही वॅकन्सीज होत्या, बरेच आपले विद्यार्थी होते जे MESमध्ये WRD डिपार्टमेंटला सिलेक्ट झाले, तर त्यांनी AMVAची पोस्ट सोडून तिकडे ते WRDला गेलेले आहेत. तर ते 10-12 ऑलमोस्ट त्या वॅकन्सीज क्रिएट झालेल्या आहेत. आणि ह्याच्या व्यतिरिक्त जुन्या वॅकन्सीज होत्या 68-69 जागांच्या. तर अराऊंड जर बघितलं मित्रांनो, तर आपण बघूयात, सगळं बायफर्केशन मी दिलेलं आहे. तर या व्हिडिओमध्ये हे सगळे टॉपिक्स आपण कव्हर करणार आहोत मित्रांनो. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक शॉर्ट इंट्रोडक्शन मी देतोय. त्यापूर्वी एक सांगायचं आहे तुम्हाला की RTO AMVA रिलेटेड तुम्हाला माहीतच आहे, मिशन IAS जे आपलं म्हणजे रेकॉर्ड ब्रेक सिलेक्शन्स राहिलेले आहेत RTO AMVAमध्ये 2017मध्ये सुद्धा, आणि 2020ला तर आपण सगळे रेकॉर्ड्स तोडलेले आहेत. 2020ला टॉप 10मध्ये आपले 7 विद्यार्थी आहेत. रँक 1 आपला आहे, 2 आपला आहे, म्हणजे पहिल्या टॉप 10मध्येच आपले 7 विद्यार्थी आहेत. आपण रिझल्ट्स वगैरे नंतर बघूयात. परंतु RTO AMVAसाठी जर तुम्हाला प्रिसाईज आणि एकदम ऑथेंटिकेट गायडन्स पाहिजे असेल, एकदम प्रॉपर मार्गदर्शन तुम्हाला पाहिजे असेल, एकदम प्रिसाईज आणि एक्झाम ओरिएंटेड, म्हणजे मागच्या प्रिलिम्सला 2020च्या प्रिलिम्सला आपण क्वेश्चन बँक सर्क्युलेट केली होती सगळीकडे. त्यावेळेस रिसेंट ट्रेंड्स नावाचा एक टॉपिक होता, इवन GSचे काही टॉपिक्स होते. तर आपण सगळीकडं फ्री ऑफ कॉस्ट एक PDF सर्क्युलेट केली होती आणि त्या PDFमधले मॅक्झिमम क्वेश्चन्स पूर्वपरीक्षेमध्ये बघायला मिळाले होते. आणि मेन्समध्ये तर बोलायचा विषयच नाही आहे. मेन्समध्ये मी स्वतः वन मॅन आर्मी असतो. RTO AMVA मेन्सचा जो पूर्ण टेक्निकल सिलेबस असतो तो स्वतः मी एकटा कव्हर करतो. ऑलमोस्ट 14 to 15 सब्जेक्ट्स आहेत, ते स्वतः मी घेतो पूर्णपणे, पूर्ण एक्झाम ओरिएंटेड. आणि आपलं बुक जे आहे RTO AMVAचं, तर ते सुद्धा मेन्ससाठी आता आपण ते अपडेट करत आहोत. येत्या 15 ते 20 दिवसामध्ये ते सुद्धा अपडेट होऊन त्याचं नवीन एडिशन लॉन्च होणार आहे. ओके, तर सर्वांनी सर्वप्रथम जे पण विद्यार्थी आहेत मेकॅनिकल, ऑटोमोबाईल किंवा प्रोडक्शन इंजिनिअरिंगचे, सर्वांनी आपला जो टेलिग्राम चॅनल आहे, ओके, @मिशन IAS मेकॅनिकल, ओके, किंवा तुम्ही डायरेक्ट सर्च करू शकता मिशन RTO AMVA बाय IAS पंकज सर. ओके, तर हा चॅनल सर्वप्रथम सर्वांनी हा व्हिडिओ पॉज करून जॉईन करून घ्यायचा आहे.
कारण की सर्व जे काही नोट्स असतील किंवा MCQ सिरीज असतील किंवा प्रिलिमसाठी मेन्ससाठी जे पण काही गायडन्स असेल, जे सक्सेस स्टोरीज आहेत आपले जे सिलेक्टेड झालेले विद्यार्थी सर्वांना, बऱ्याच विद्यार्थ्यांना आपण इन्व्हाइट करणार आहोत. त्यांचं मार्गदर्शन आपण घेणार आहोत की कशा पद्धतीने त्यांनी प्रिपरेशन केलं, त्यांची प्रिपरेशन जर्नी कशी राहिली, काय स्ट्रॅटेजीज त्यांनी यूज केल्या आणि कसं त्यांनी प्रिपरेशन फेजमध्ये म्हणजे रेकॉर्ड ब्रेक स्कोर्स आलेले आहेत. जर 2020चे स्कोर्स बघितले, 2017 आणि 2020 या दोन्ही वर्षांचं जर तुम्ही कंपॅरिझन केलं मित्रांनो, तर 2017ला जो टॉपरचे जे मार्क्स होते ते 2020ला तितका कट ऑफ लागला होता. म्हणजे लिटरली इतकी कॉम्पिटिशन होती आणि त्याला रिझन पण होतं, कारण की मध्ये कोविडमुळे भरपूर मोठा हे मिळालं प्रिपरेशनसाठी टाईम मिळाला विद्यार्थ्यांना आणि त्यामुळे ऑलमोस्ट म्हणजे 260 प्लसचा टॉपर त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला, जो की आपलाच विद्यार्थी आहे मिशन IASचा. ओके, तर हा चॅनल तुम्ही सर्वप्रथम जॉईन करून घ्या, सगळं गायडन्स तुम्हाला इथे मिळेल. ओके, बघा ही जी पोस्ट आहे मित्रांनो RTO AMVI एक ड्रीम पोस्ट आहे. म्हणजे जितके पण आपले विद्यार्थी सिलेक्टेड झालेले आहेत, वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पोस्टेड आहे, वेगवेगळ्या RTO ऑफिसेसमध्ये, जेव्हा त्यांच्याशी बोलणं होतं तर त्यांचा जो एक्सपिरियन्स आहे म्हणजे ते जे जॉब सॅटिस्फॅक्शन आपण ज्याला म्हणतो, म्हणजे बऱ्याचशा वेळेस काय असतं की आपली फायनान्शियल सिच्युएशन चांगली नाही आहे किंवा आपण म्हणजे आर्थिक परिस्थितीमुळे एखादा जॉब आपण करतोय, भले तो जॉब आपल्याला आवडत नसेल परंतु तो आपल्याला करावा लागतो, कारण त्यासाठी एक रिझन काय असतं की आर्थिक परिस्थिती नाही म्हणून मी तो जॉब करतोय. परंतु RTOमध्ये AMVI जी पोस्ट आहे की जॉब आहे, जॉब सॅटिस्फॅक्शन तर आहेच मित्रांनो, परंतु त्यांना म्हणजे जी पॉवर आहे किंवा जी पोझिशन आहे त्या पोस्टची, ओके, बरेचसे विद्यार्थी वर्षानुवर्ष या पोस्टसाठी झटत असतात आणि प्रिपरेशन करत असतात. नॉन टेक्निकलचं प्रिपरेशन करणार सुद्धा म्हणजे राज्यसेवा किंवा PSI STIची जी तयारी करतात विद्यार्थी, ज्यांचा 3-3, 4-4 वर्ष टेक्निकलशी काही संबंध येत नाही, असे विद्यार्थी सुद्धा ह्या पोस्टसाठी त्या कॉम्पिटिशनमध्ये उतरतात आणि 100% ते क्रॅक करतात. 2020ला असे बरेच उदाहरणं आहेत ज्यांनी 3-3, 4-4 वर्ष ज्यांचा टेक्निकलचा गॅप होता, परंतु चांगलं मार्गदर्शन, प्रॉपर प्रिसाईज स्टडी मटेरियल वापरून त्यांनी सिलेक्शन मिळवलं. तर तुम्हाला झटावं लागेल आत्तापासून. हा व्हिडिओ एंड झाल्यानंतर तुम्हाला तुमचं प्रिपरेशन, तुमची स्ट्रॅटेजी, तुमचं टाइम टेबल व्यवस्थित फ्रेम करून तुम्हाला तुमची तयारी त्या ठिकाणी चालू करावी लागेल. माझं एक शॉर्ट इंट्रोडक्शन मी देतोय मित्रांनो. UPSC इंजिनिअरिंग सर्व्हिसेस IASमध्ये पहिल्याच अटेम्प्टमध्ये 2017ला ऑल इंडिया रँक 104 आहे. त्यानंतर गेटमध्ये सुद्धा ऑल इंडिया रँक 150. माझं मास्टर्स मी द प्रेस्टिजियस IIT खरगपूरमधनं कंप्लीट केलेलं आहे आणि सध्या मी भारत सरकार रक्षा मंत्रालयामध्ये कार्यरत आहे ॲज अ डेप्युटी डायरेक्टर. ओके, याच्या व्यतिरिक्त इस्रो बार्कमध्ये सिलेक्शन झालेलं आहे. ONGC, IOCL, NTPC म्हणजे ऑलमोस्ट सगळ्या एक्झाम्सच्या ठिकाणी मी क्रॅक केलेल्या आहेत. आणि टेक्निकलमध्ये म्हणजे RTO AMVI मेन्सचा सिलेबस तुम्हाला जर माहीत असेल, पूर्ण टेक्निकल सिलेबस आहे. जितके पण आपले सिलेक्ट झालेले विद्यार्थी आहेत AMVIचे आपले ऑनलाईन किंवा ऑफलाईन बॅचमध्ये, तुम्ही त्यांना विचारू शकता. कन्सेप्च्युअली आपण इथे शिकतो, आपण कुठलीही रट्टा मारून घेत नाही किंवा विद्यार्थ्यांकडनं कुठली एकही गोष्ट आपण पाठ करून घेत नाही. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक टेक्निकल कन्सेप्ट, प्रत्येक डेफिनेशन काही पण असेल, ही बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंत कव्हर करण्याचा माझा प्रयत्न असतो आणि खूप कन्सेप्च्युअली, जेणेकरून तुम्हाला पाठ करण्याची काही गरज पडणार नाही. आणि बरेच विद्यार्थी आहेत ज्यांचा गॅप पडलेला आहे 3 to 4 इयर्स, त्यांना बऱ्याचशा वेळेस असा गैरसमज असतो की माझ्याकडनं होईल की नाही. तर बघा, रॉकेट सायन्स नाही आहे. तिकडे सुद्धा तुम्ही राज्यसेवा असेल किंवा PSI STI तिकडे सुद्धा नॉन टेक्निकलचा सिलेबस तुम्ही करतच आहात. इकडे तुम्हाला हा सिलेबस करायचा आहे. पण फरक हा आहे की बघा, नॉन टेक्निकल आणि टेक्निकलचा फरक हाच पडतो की नॉन टेक्निकलच्या पार्टमध्ये तिकडं स्काय इज द लिमिट, म्हणजे कुठून काही येऊ शकतं. ते करंट अफेअर्सला काही स्कोप लिमिट नाही आहे. हिस्ट्री बघितलं तर इतकी व्हास्ट टॉपिक आहे, जॉग्रफी इतकं व्हास्ट आहे, इकॉनॉमिक्स व्हास्ट, म्हणजे प्रत्येक सब्जेक्ट जरी कमी सब्जेक्ट असतील परंतु त्याचा जो स्कोप आहे क्वेश्चन्स विचारायचा तो खूप जास्त आहे. पण टेक्निकलमध्ये सिलेबस 14 to 15 सब्जेक्ट जरी असतील मित्रांनो, पण इतके प्रिसाईज, आणि जर तुम्ही प्रॉपर प्रिपरेशन केलं, व्यवस्थितपणे चांगलं मार्गदर्शन धरून प्रिपरेशन केलं तर 100% त्या ठिकाणी सिलेक्शन मिळण्याचे चान्सेस असतात. आणि आपले सिलेक्ट झालेले आहेत विद्यार्थी बरेचसे ज्यांचा गॅप होता टेक्निकलमध्ये, त्यामुळं घाबरण्याची काही गरज नाही आहे. आत्तासुद्धा तुम्ही तयारी चालू केली तर शक्य आहे, कारण मेन्सला असाही खूप वेळ आहे. पहिले तर तुम्हाला प्रिलिम्सवर फोकस करायचा आहे. ओके, तर सर्वप्रथम तुमचं सिलेक्शन होईपर्यंत, फायनल सिलेक्शनपर्यंत आता मी सोबत असणार आहे.
3-4 वर्ष आपला AMVवर आपण काही मार्गदर्शन केलं नाही, कारण ॲडव्हर्टाइजमेंट येणार नव्हती माहीत होतं. व्हॅकन्सीज फार लिमिटेड होत्या डिपार्टमेंटमध्ये 60-70 आणि इतक्या कमी व्हॅकन्सीसाठी कधी डिपार्टमेंट ॲडव्हर्टाइजमेंट किंवा मागणीपत्र MPSCला पाठवत नाही. ओके, आता प्रमोशन झालेले आहेत. भरपूर मल्टिपल रिझन्स आहे की ॲडव्हर्टाइजमेंट येणार आहे. ओके, तर आत्ता फायनल सिलेक्शनपर्यंत तुमच्यासोबत राहील. पुढचं 1 ते 1.5 वर्ष, 1 वर्ष जरी आपण ड्युरेशन धरलं मेन्स होऊपर्यंत, तरी या 1 वर्षामध्ये पूर्ण मार्गदर्शन 24/7 मी तुमच्यासाठी अवेलेबल असणार आहे. प्रिलिम्स असेल किंवा मेन्स असेल त्या ठिकाणी. ओके, तर सर्वांनी आपला हा टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या @मिशन IAS मेकॅनिकल. ओके, आता एक्सपेक्टेड व्हॅकन्सीजबद्दल बोलायचं म्हटलं मित्रांनो, 331 त्या ठिकाणी AMVI जे ऑफिसर्स होते आपले 2017चे, तर त्यांचं प्रमोशन झालेलं आहे MVIला. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना आणि डिपार्टमेंटला जेव्हा मी विचारलं, तर अजून प्रमोशन्स होण्याची शक्यता आहे. अजून एक 40 प्रमोशन्सची फाईल जी आहे ती पेंडिंग आहे. तर असे टोटल जर ही फाईल पास झाली, गव्हर्नमेंटमध्ये तुम्हाला माहिती आहे कसे कामं चालतात. एका टेबलवर 15-15, 20-20 दिवस फाईल पडून असते, कुणी बघतही नाही ती फाईल. तर 370च्या आसपास प्रमोशन्स होतील. जुन्या ज्या व्हॅकन्सीज होत्या त्या 68-69 व्हॅकन्सीज होत्या आणि सँक्शन स्ट्रेंथसुद्धा 60ने वाढली आहे. तर ॲप्रॉक्सिमेटली 490 ते 500 आत्ता सध्या व्हॅकंट पोस्ट आहेत AMVIच्या. ओके, पण मग आता जर जाहिरात आली, फॉर एक्झाम्पल उद्या परवा कधी येऊ शकते, नेक्स्ट वीकमध्ये सुद्धा जाहिरात येण्याचे चान्सेस आहेत. तर किती व्हॅकन्सीज एक्सपेक्टेड आहेत? ओके, कारण हे जे प्रमोशन्स आलेले आहेत मित्रांनो किंवा ही जी सँक्शन स्ट्रेंथ जी वाढलेली आहे ती आत्ता रिसेंटली वाढलेली आहे. म्हणजे याचा GR तर तुम्हाला माहिती आहे, रिसेंटली आता 2-1 आठवडे झाले आला असेल. प्रमोशन्स तर आत्ता 8-10 दिवसापूर्वी प्रमोशन्स आलेले आहेत. तर लगेच ह्या ॲड होतील का व्हॅकन्सीज? तर लगेच होणार नाही मित्रांनो. इनिशियली माझा असा अंदाज आहे की 38 ते 40 जागांच्या त्या ठिकाणी व्हॅकन्सीज येण्याचे चान्सेस आहेत. 38 ते 40 जागांचं मागणीपत्रसुद्धा गेलेलं असणार MPSCला आणि ते गेलेलं आहे. तर मग 38-40 जागांसाठी प्रिपरेशन केलं पाहिजे की नाही? कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचे मेसेजेस आहेत की सर, जर कमी व्हॅकन्सीज येणार असतील 35-40 व्हॅकन्सीसाठी, मग इतकी कॉम्पिटिशन असणार आहे, इतके मुलं फॉर्म भरतील आणि 38 to 40 जागांसाठी कसं प्रिपरेशन करायचं? ओके, मग अशा केसमध्ये नॉन टेक्निकल ची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत मेकॅनिकल ऑटोमोबाईलचे, ते तर पार्टिसिपेट करतच नाही. आणि जे फ्लोमध्ये आहेत कंटिन्युअसली मागच्या 1-2 वर्षापासून जे गेटची तयारी करत आहेत किंवा बाकीच्या टेक्निकल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सची तयारी करत आहेत, मग ते विद्यार्थी फक्त अशा वेळेस पार्टिसिपेट करतात. परंतु मला तुम्हाला एक सांगायचं आहे, एक उदाहरण द्यायचं आहे. 2017 साली ओके, प्रिलिम्सच्या आधी 150-200 जागांची ॲडव्हर्टाइजमेंट होती. मला एक्झॅक्ट आकडा माहीत नाही. मला वाटतं 150-160 जागां काहीतरी होती ॲडव्हर्टाइजमेंट. परंतु प्रिलिम्स नंतर आणि मेन्स होण्याच्या आधी तो जो गॅप असतो मध्ये, त्यामध्ये व्हॅकन्सीज वाढल्या मित्रांनो. आणि ती ॲडव्हर्टाइजमेंट जी 150-200 जागांची ॲडव्हर्टाइजमेंट होती, ती झाली 832 जागांची. मग अशा केसमध्ये तुम्ही विचार करा, ज्या विद्यार्थ्यांनी प्रिलिम्सच्या आधी असा विचार केला की फार कमी जागा आहेत, 100-150 जागा व्हॅकन्सीसाठी काय प्रिपरेशन करायचं, आपलं सिलेक्शन होईल की नाही, म्हणजे जे या संभ्रमात राहिले किंवा कन्फ्युजनमध्ये राहिले, ओके, ते विद्यार्थी खूप जास्त पस्तवले. त्यांनी फॉर्मसुद्धा भरला नाही प्रिलिम्ससाठी. आणि मग नंतर जेव्हा व्हॅकन्सीज वाढल्या, म्हणजे लिटरली 1 मार्काचा कट ऑफ लागलेला आहे, सर्वांना माहीत आहे. म्हणजे फेमस सगळीकडे ते प्रसिद्ध झालेलं आहेत की 1 मार्काचा कट ऑफ लागला होता त्यावेळेस प्रिलिम्समध्ये. आणि मेन्सचे सुद्धा जर त्यावेळेसचे कट ऑफ बघितले, म्हणजे लिटरली जो विद्यार्थी 3-3, 4-4 सब्जेक्टसुद्धा ऑप्शनला सोडून गेला, ज्यांनी म्हणजे रीडच केलं नाही, वाचलेच नाही, जो टफ पार्ट आहे, तो समजा ऑटोमोबाईलचं तर एखाद्याला टफ जात होतं किंवा एखाद्याला थेअरी ऑफ मशीन्स डिफिकल्ट जात होता, जर त्याने तो स्किप केला असेल आणि डायरेक्ट जाऊन बसला पेपरला, असे सुद्धा विद्यार्थी डायरेक्ट सिलेक्ट झालेले आहेत. म्हणजे 832 जागांची ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे जोक नाही आहे. ओके, 832 AMVI ऑफिसर्स त्यावेळेस सिलेक्ट झाले. परंतु प्रिलिम्सच्या आधी ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला नाही, ते विद्यार्थी खूप जास्त पस्तावले. आणि मग ते विद्यार्थी परत 2020 साली त्यांनी प्रिपरेशन केलं. त्यातले काही सिलेक्ट पण झाले, पण आणि बरेचसे आता हे पण आहेत, म्हणजे दुसरीकडे जॉबला पण लागलेले आहेत. तर अशी परिस्थिती आहे मित्रांनो. आत्ता इनिशियली कमी व्हॅकन्सीज येतील, 38 ते 40 जागांच्या व्हॅकन्सीज असतील. त्याच्यानंतर प्रिलिम्स नंतर आता डिपार्टमेंट प्रक्रियासुद्धा चालू करणार आहे. पुढचं जे हे आहे मागणीपत्र, की हे 38-40चं जे व्हॅकन्सीज आहेत ह्या जाऊ शकतात अराऊंड 250-300पर्यंत. जे माझं बोलणं झालं आहे, आपले जे सिलेक्टेड ऑफिसर्स आहेत, बरेचसे RTO ऑफिसेस वाढलेले आहेत, अजून वाढणार आहेत भविष्यामध्ये. ह्याच्या व्यतिरिक्त काही RTO ऑफिसेसला AMVIच्या जागा, म्हणजे AMVIचे जे लोक आहेत ते जास्त आहेत, काही फार कमी आहेत. त्यामुळे हे सगळं आधी डिपार्टमेंट काय करणार आहेत, सगळे ज्या AMVI ऑफिसर्स आहेत सगळ्यांना प्रॉपरली डिस्ट्रीब्यूट करणार आहे प्रत्येक RTO ऑफिसेसला.
त्यानंतर एक्झॅक्ट आकडा काढला जाईल की किती कुठल्या ऑफिसला किती व्हॅकन्सीजची गरज आहे किंवा किती ऑफिसरची गरज आहे, AMVI. आणि मग त्यानंतर तुमचं जे आहे जागा या वाढू शकतात. ओके, तर 38 ते 40 जागांची जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे ही अराउंड मला असं वाटतं 250-300 जागांची ॲडव्हर्टाइजमेंट येण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे. आणि मला वाटतं 250 to 300 वॅकन्सीज इज अ गुड वॅकन्सीज. ओके, म्हणजे इट इज नॉट अ बॅड नंबर. तर तुम्ही प्रिपरेशन चालू करू शकता. आणि तुम्हाला एकच जागा हवी आहे बघा, 300 जागा येऊ द्या किंवा 35-40 जागा येऊ द्या, तुम्हाला सिलेक्शनसाठी फक्त एकच जागा हवी आहे. तर त्या दृष्टीने तुम्ही तुमचं प्रिपरेशन आजपासून चालू करा. ओके, तर हे आहे मित्रांनो. ह्याच्या व्यतिरिक्त प्रिलिम्ससाठी बरेच विद्यार्थ्यांचं हे होतं. प्रिलिम्ससाठी आपण मराठी माध्यममध्ये लाईव्ह बॅच डिक्लेअर करतोय. तर आपल्या टेलिग्राम चॅनलला सर्व डिटेल्स या बॅचचे येऊन जातील. ओके, 2017 आणि 2020मध्ये सगळ्यात जास्त म्हणजे 500+ AMVI ऑफिसर्स घडवणारी एकमेव संस्था आहे आपली मिशन IAS. ओके, त्यातले बरेचसे विद्यार्थ्यांनी आपल्या ऑनलाईन बॅचेस असेल, ऑफलाईन बॅचेस असेल, आपल्या टेस्ट सिरीज असेल, या रेफर करून खूप चांगले मार्क्स आणि खूप चांगलं त्या ठिकाणी सिलेक्शन मिळवलेलं आहे. तर प्रिलिम्स बॅच आपण लॉन्च केली आहे मिशन IAS अकॅडमीचं. तुम्हाला आपलं अँड्रॉइड ॲप किंवा आयफोन ॲप तुम्हाला डाउनलोड करावं लागेल. तिथे ही बॅच आपण ऑलरेडी स्टार्ट केलेली आहे, प्रिलिम्स बॅच. ह्याच्या बॅचचे सगळे जे डिटेल्स आहेत मित्रांनो, ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला शेअर केलेले आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीही क्वेरी असेल, ओके, RTO AMVI रिलेटेड, तर तुम्ही बिंदास हा जो नंबर आहे आपल्या या नंबरला तुम्ही डायरेक्टली कॉल करू शकता किंवा व्हॉट्सॲप करू शकता. ओके, 8070607474. ओके, तर ह्या नंबरला तुमच्या ज्या पण काही क्वेरीज आहेत RTO रिलेटेड, AMVI रिलेटेड, तर तुम्ही आता कॉल करून किंवा व्हॉट्सॲप करू शकता. ओके, आणि कॉन्फिडन्स लूज करायचा नाही आहे कुणीही. ज्यांचा गॅप पडला आहे 2-3 वर्ष टेक्निकलमध्ये आणि ज्यांना असं वाटतं की आता होईल का, तर एक सिम्पल सब्जेक्टपासून चालू करा. बघा तुम्हाला किती गोष्टी पिकअप होत आहे. किंवा 2020चे जे विद्यार्थी आहे आपले बरेचसे, ज्यांचं सिलेक्शन राहिलं आहे, बरे 1-2 मार्कने सिलेक्शन राहिलेले विद्यार्थी आहेत. तर हा चान्स आहे सर्वांना. ओव्हरऑल कॉम्पिटिशनसुद्धा यावेळेस असणार आहे भरपूर. तर व्यवस्थित मार्गदर्शन जर घेतलं, प्रिसाईज कंटेंट, चांगलं ऑथेंटिकेटेड कंटेंट जर तुम्ही वापरला तुमच्या प्रिपरेशनसाठी, तर 100% तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. आणि आम्ही आहोतच गाईड करण्यासाठी. तुम्हाला कधीही काही हेल्प लागली तर या नंबरला तुम्ही व्हॉट्सॲप करा किंवा डायरेक्ट कॉल करू शकता. ओके, धन्यवाद मित्रांनो.